आरोपीच्या राजकीय पाठबळावर संशय, 2 नंबर धंदे असल्याचा आरोप, पण तपास अधिकारी सोनवणे पारदर्शक, सत्य बाहेर येणारच. या प्रकरणाला आता राजकीय दबाव व काळ्या पैशांच्या सावल्यांचा वास येऊ लागला असून मृत भाग्यश्रीच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत. मयत महिलेची आई सौ संगीता चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आरोपी गौरव चौधरी यांच्या घरचे काही लोक राजकारणात सक्रिय असून त्यांचा प्रभाव वापरून हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी भीती त्यांना सतावत आहे. आम्ही राजकारणी लोक आहे, सासरे असे सांगायचे, सासू पण सांगायची. तर मृत महिलेच्या भावाने आणखी गंभीर आरोप करत सांगितले की आरोपी हे 2 नंबरचे धंदे करणारे असून पैसा आणि ओळखीच्या जोरावर तपासाला वळण देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आम्हाला न्याय मिळेल की नाही याची मोठी शंका आहे. या वक्तव्यांमुळे प्रकरणाला अधिकच गंभीर वळण लागले असून सर्वसामान्य नागरिकांमध्येही संशयाचं वातावरण निर्माण झालंय. कसं आहे, ते 2 नंबरवाले लोक आहेत, त्यांनी पैसे भरूनच हे करून टाकलेले आहे. त्यांनी आम्ही पडलो गरीब लोक. त्यांनी तर कसं आहे, पैसे त्यांचे चालताना. आता तुमचं काय म्हणणं आहे? आता आमचं म्हणणं आहे, आमच्या तिला न्याय पाहिजे. तिला फाशी दिली ना, त्यालाही फाशी पाहिजे. आमची ही मागणी सर. मात्र या सर्व दबाव, राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक ताकदीच्या चर्चांमध्ये एक दिलासादायक बाब म्हणजे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे यांची प्रतिमा. ते पारदर्शक, निर्भीड व कायद्याला धरून काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते कोणत्याही राजकीय दबावाला किंवा पैशाच्या मोहाला बळी न पडता या प्रकरणामागील संपूर्ण सत्य बाहेर काढतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सर्वांचे लक्ष या तपासाकडे लागले असून हा तपास न्यायाचा आदर्श ठरणार की राजकीय प्रभावाचा आणखी एक बळी, हे येणारे दिवस ठरवतील.